US च्या प्रेसिडेंटचं नाव आठवत नाहीये, पण ते साधारणतः 1980च्या सुमारास गोष्ट असेल. इकडे गेले होते जपानला, तर सुशी होती. तर ते कच्चं जे मांस होतं ते खाल्ल्यामुळं US चे प्रेसिडेंट आहेत त्यांना उलटी झाली होती. ते ओकारी ते जॅपनीज प्राईम मिनिस्टरवर केली होती. तर हे असले सुद्धा काहीतरी विचित्र प्रसंग होऊन जातात. ऑब्व्हियसली माणूस आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. आणि मग सुशीबद्दलचं जे अट्रॅक्शन आहे ते तिथूनच वाढलं. आणि मग जपान आज जर बघितलं, जॅपनीज जर क्विझिन बघितलं, तर सुशी हा त्यांचा वन ऑफ द बेस्ट डेलिकसी कन्सिडर केली जाते आणि त्यांनी ती जगात प्रमोट पण केली. याच्यामागं बरीच राजकीय गणितं पण आहेत की म्हणजे 1945मध्ये अणुहल्ला झाल्यानंतर त्याच्या आधी जपानला एक युद्धखोर राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं. तर त्यांना ती शांततापूर्ण कल्चरली रिच कंट्री प्रमोट करण्यासाठी त्यांनी मग वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचा ताओइझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक वन ऑफ द थिंग आपण म्हणू शकतो की त्यांनी सुशीला प्रमोट करायचा निर्णय घेतला.